या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं होतं। लोकसभेमध्ये हे विधेयक पारित झालं आणि त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये सुद्धा हे विधेयक सादर करण्यात आलं। दीर्घ चर्चेनंतर राज्यसभेमध्ये सुद्धा हे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं। लोकसभेमध्ये या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधामध्ये 232 मतं मिळाली, तर राज्यसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 128 आणि विरोधामध्ये 95 मतं मिळाली। आता राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। आता ज्या वेळेस या विधेयकावरती चर्चा होत होती त्यावेळेस दोन्ही सभागृहामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली। विरोधकांकडून या विधेयकाला असंवैधानिक सुद्धा ठरवण्यात आलं, तर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाचा विरोध करताना या विधेयकाची प्रत सभागृहामध्ये फाडली। आता हा विरोध होत असताना सरकारकडून वारंवार हे स्पष्ट केलं गेलं की नव्या वक्फ बोर्ड कायद्यानुसार कोणताही गैरमुस्लिम व्यक्ती त्या वक्फ बोर्डचा सदस्य नसणार आहे। देणगीसाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतोय की नाही हे पाहणंच वक्फ बोर्डाचं काम असेल। तसेच त्याच्यामध्ये इस्लामी धर्माच्या श्रद्धेमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं। याच मुद्द्याला धरून आज आपण माहिती घेऊयात या वक्फ सुधारणा विधेयकाची आणि याद्वारे कोणते सकारात्मक बदल होतील किंवा कोणते बदल अपेक्षित आहेत याची सुद्धा। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आपण आधी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी सुद्धा परत एकदा सांगतो, वक्फ म्हणजे काय? तर वक्फ म्हणजे अल्लाह आणि इस्लामच्या नावावरती धर्मदाय हेतूनं दान केलेली संपत्ती असते। ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपामध्ये स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते। मुस्लिम कायद्याद्वारे मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मदाय हेतूंसाठी मालमत्तांचं कायमस्वरूपी केलेलं समर्पण म्हणजेच वक्फ। आता या मालमत्ता धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी विकल्या किंवा वापरल्या जाऊ शकत नाहीत। आता सरकारची या मुद्द्यावरती अपेक्षा अशी आहे की ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आहेत त्याच्यातूनच दान करावं। कोणीही सरकारी मालमत्ता दान करू शकत नाही किंवा इतर कोणाचीही मालमत्ता दान करू शकत नाही आणि आता तसं करूही नये ही एवढी अपेक्षा सरकारची आहे। आता या विधेयकातून काय साध्य करायचं होतं किंवा कोणते मुद्दे सरकारला हाताळायचे होते ते सुद्धा सांगतो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे वक्फ प्रॉपर्टी मॅनेजमेंट जे आहे याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही। लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी इन वक्फ प्रॉपर्टी मॅनेजमेंट हे वारंवार समोर आलेलं आहे। दुसरा मुद्दा होता इनकम्प्लीट सर्वेज अँड म्युटेशन ऑफ वक्फ लँड रेकॉर्ड्स, म्हणजे जे काही वक्फ संदर्भातल्या ज्या मालमत्ता आहेत, लँड रेकॉर्ड जे आहेत त्यांचे सर्वे सुद्धा पूर्ण झालेले नाहीत, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता। तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता इनसफिशियंट प्रोव्हिजन्स फॉर विमेन्स इनहेरिटन्स राईट्स, म्हणजे महिलांचे वारसा हक्क जे आहेत त्या संदर्भात सुद्धा पुरेशा प्रोव्हिजन्स करण्यात आलेल्या नाहीत, हे सुद्धा इथं फार महत्त्वाचा मुद्दा आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा होता लार्ज नंबर ऑफ प्रोलॉन्ग्ड लिटिगेशन्स इन्क्लुडिंग एन्क्रोचमेंट। इन 2013 there were 10,381 pending cases which have now increased to 21,618 cases, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लिटिगेशन्सच्या यासोबतच एन्क्रोचमेंटच्या केसेस ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत। 2013 मध्ये उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर 10,381 पेंडिंग केसेस होत्या आणि आता त्यांची संख्या 21,618 पर्यंत गेलेली। हे सगळं वक्फशी संबंधित आहे। यासोबतच पाचवा महत्त्वाचा मुद्दा होता irrational power of the वक्फ boards in declaring any property as वक्फ land based on their own inquiry, म्हणजे वक्फ बोर्ड जे आहे त्यांच्या मर्जीनुसार कोणतीही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी जाहीर करत होतं आणि ज्याची प्रॉपर्टी ते वक्फ प्रॉपर्टी म्हणून जाहीर करत होते मग त्या व्यक्तीची जबाबदारी असायची की ही प्रॉपर्टी कशी वक्फची प्रॉपर्टी नाही आणि त्याची प्रॉपर्टी, हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा होता। सहावा महत्त्वाचा मुद्दा होता लार्ज नंबर ऑफ डिस्प्यूट्स रिलेटेड टू गव्हर्नमेंट लँड डिक्लेअर्ड ॲज वक्फ, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या जमिनी आहेत, सरकारी जमिनी ज्या आहेत त्या सुद्धा वक्फ म्हणून डिक्लेअर करणं, हा सुद्धा त्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा होता विधेयकामध्ये। सातवा महत्त्वाचा मुद्दा होता लॅक ऑफ प्रॉपर अकाउंटिंग अँड ऑडिटिंग ऑफ वक्फ प्रॉपर्टीज। आता
कोणताही आपल्या इथं व्यवहार असेल किंवा आपण कोणतीही आपल्याजवळ मालमत्ता असेल तर त्यावेळेस आपण काय करत असतो, तर त्या सर्वांचं आपण कुठं ना कुठं जरी जाऊन अकाउंट मेंटेन करत असतो. सर्व हिशोब ठेवणं गरजेचं असतं आणि हिशोब लागणं सुद्धा गरजेचं असतं. आता हे प्रॉपर अकाउंटिंग होत नव्हतं, हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण मेन्शन करू इच्छितो. 8वा महत्त्वाचा मुद्दा होता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनइफिशियन्सीज इन वर्क मॅनेजमेंट. म्हणजे प्रशासनामध्ये जाऊन कुठेतरी त्रुटी होत्या, या वर्कच्या मॅनेजमेंटमध्ये त्रुटी होत्या असं सुद्धा सरकारला म्हणायचं होतं. आणि इम्प्रॉपर ट्रीटमेंट टू ट्रस्ट प्रॉपर्टीज हा एक 9वा मुद्दा होता. आणि 10वा मुद्दा होता इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेक होल्डर्स इन सेंट्रल वर्क काउन्सिल अँड स्टेट वर्क बोर्ड्स. म्हणजे राज्याचे वर्क बोर्ड आणि जे केंद्रीय वर्क मंडळ आहे या ठिकाणी जे जे या समाजातील स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं तिथं पुरेसं प्रतिनिधित्व नव्हतं. आणि हे मुद्दे सातत्याने समोर आल्यामुळं सरकारनं याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला होता. आता हे मुद्दे का हाताळायचे होते, तर याच्यापूर्वी काही उदाहरणं जी समोर आलेली होती ती तुम्हाला सांगतो. पहिलं उदाहरण आहे तमिळनाडूमधलं. तमिळनाडूमध्ये काय झालं, तर एका गावामध्ये एक शेतकरी जो होता तो त्याची जमीन विकू शकत नव्हता, कारण की वक्फ बोर्डानं त्याची जमीन असलेल्या संपूर्ण गावावरती क्लेम केलेला होता की ही वक्फ प्रॉपर्टी आहे म्हणून. आणि मग झालं काय, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला, त्या शेतकऱ्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी शेत विकून पैसे उभे करायचे होते, पण ते त्याला शक्य झालं नाही. काय झालं इथं, तर अचानकच वक्फ बोर्डाने ती वक्फ प्रॉपर्टी आहे असं जाहीर केल्यामुळं हा मुद्दा आला. दुसरा महत्त्वाचा जो इथं तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे किंवा उदाहरण आहे ते म्हणजे गोविंदपूर विलेज बिहारमधलं. ऑगस्ट 2024 मध्ये बिहारच्या सुन्नी वक्फ बोर्डानं तर पूर्णपणे त्या ठिकाणी काय केलं, तर एका संपूर्ण गावावरती त्यांचा क्लेम केलेला होता. आणि त्याच्यामुळं झालं काय, तर काही कुटुंबांना त्याची सरळ झळ बसलेली होती, ज्याच्यामुळं पटना हायकोर्टामध्ये ती केस सुद्धा रजिस्टर झालेली होती. आता ही केस अजूनही चालू आहे, कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशमधला. उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे काय, तर या वक्फ बोर्ड जे आहे तिथलं स्टेट वक्फ बोर्ड, या स्टेट वक्फ बोर्डमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय, मिसमॅनेजमेंट आहे, अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, शेवटचं उदाहरण पण महत्त्वाचं आहे. पंजाब वक्फ बोर्डाने केलं काय, तर तिथलं पंजाब सरकारच्या शिक्षण विभागाची जी जमीन होती त्याच जमिनीवरती दावा केलेला होता. आता ही सर्व उदाहरणं समोर आली म्हणून सरकारनं ह्याच्यामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे असा निर्णय घेतलेला आहे असं समोर येते. आता हे सगळे वादाचे मुद्दे आहेत असं आपण म्हणजे तमिळनाडूचं उदाहरण म्हणलं, बिहारचं म्हटलं किंवा आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं पंजाबचं उदाहरण, असेच खूप सारे उदाहरणं आपल्याला सुद्धा माहिती आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेमध्ये आला नाही तो म्हणजे मुस्लिम महिलांच्या हक्काचा. आता या सर्व विधेयकाच्या चर्चेदरम्यान सरकार मुस्लिम महिला आणि त्यांचे हक्क याच्यावरती बोलत होतं, तर विरोधक जे आहे ते प्रॉपर्टी, ते सुद्धा वक्फची प्रॉपर्टी या मुद्द्यावरती जास्तीत जास्त बोलताना दिसून आले. आता सरकारला अपेक्षित काय आहे या विधेयकाद्वारे, तर बघा मुस्लिम महिला ज्या आहेत त्यातल्या त्यात ज्या तिथे विधवा मुस्लिम महिला आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेल्या ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांची सामाजिक परिस्थिती कशी सदृढ होईल, कशी चांगली होईल, याच्यासाठी कसा प्रयत्न करता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासोबतच मुस्लिम महिलांसाठी हे वक्फ बोर्ड वगैरे जे आहे किंवा वक्फच्या ज्या काही मालमत्ता आहेत याच्यामध्ये अधिकाधिक ट्रान्सपरन्सी ठेवून त्याचं डिजिटायझेशन करून ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड करून तिथलं करप्शन कसं कमी करता येईल याच्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा लीगल एड आणि सोशल वेलफेअर संदर्भातला, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी डिस्प्यूट्स आहेत किंवा जिथे जिथे काही वारसा संदर्भातले वारसा हक्क वगैरे या संदर्भातले वाद आहेत तर तिथं लीगल सपोर्ट देणं सुद्धा सरकारला फार महत्त्वाचं वाटतं. याच्या सोबतीला स्कॉलरशिप द्यायचे आहेत, यासोबतच हेल्थकेअर आणि मॅटर्निटीचे बेनिफिट्स द्यायचे आहेत, स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करायचे आहेत. यासोबतच ह्या ज्या महिला आहेत मुस्लिम समुदायातील महिला त्यांच्यासाठी मायक्रो फायनान्स सपोर्टसुद्धा बचत गटा टाईप जे आहे अशा पद्धतीचं सपोर्टसुद्धा त्यांना द्यायचं आहे, जेणेकरून तिथे सुद्धा आंत्रप्रनर्स महिला तयार होतील. यासोबतच तिथे ज्या महिला आहेत, मुली आहेत, ज्या शिक्षण घेऊ इच्छितात, काही ना काहीतरी स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करू इच्छितात, त्यांच्यासाठी
व्होकेशनल ट्रेनिंग सुद्धा सरकारला या प्रॉपर्टीमधून जो काही पैसा उभा राहील त्याच्यातून करायचं आहे. फॅशन डिझाईन, हेल्थ केअर किंवा इतर पेन्शन स्कीम जे आहेत महिलांसाठीच्या त्या सुद्धा सरकारला सुरू करायच्या आहेत. आता सरकारनं या सर्व चर्चेमध्ये एक मुद्दा मान्य केलेला आहे, तो म्हणजे धार्मिक, धर्मदाय आणि सामाजिक कल्याणकारी गरजा पूर्ण करण्यामध्ये वक्फ महत्त्वाची भूमिका बजावतं. हे सरकारनं मान्य केलेलं आहे. विशेषतः वंचितांसाठी हे सुद्धा त्याने म्हटलेलं आहे. पण मिसमॅनेजमेंट आणि पारदर्शकता नाही याच्यामुळे तळागाळापर्यंत अपेक्षित फळं पोचलेली नाहीत, हे सुद्धा सरकार म्हणतंय, ज्याच्याकडे दुर्लक्ष होते. आता वक्फ बिल मंजूर झालेलं आहे, लोकसभेत मंजूर झालेलं आहे, राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये काय होईल तर एक सेंट्रलाइज डिजिटल पोर्टल जे आहे ते तयार केलं जाईल, ज्या ठिकाणी सर्व वक्फ प्रॉपर्टीज जे आहेत त्यांचं तिथं डिजिटायझेशन करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांनी काय होईल तर आयडेंटिफिकेशन, मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी येतील आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते म्हणजे ह्या सर्व प्रॉपर्टीज जे आहेत किंवा जे काही आता इथून पुढे त्या संदर्भात छोटे मोठे व्यवहार जे होतील तर तिथे ऑडिटिंग येईल, त्या ठिकाणचं अकाउंटिंगसुद्धा होईल, जेणेकरून त्या ठिकाणचं फिनान्शियल मिसमॅनेजमेंट जे आहे ते कुठेतरी जाऊन थांबवता येईल किंवा कमी करता येईल आणि जो काही फंड याच्यातून रेज होईल तो जास्तीत जास्त सामाजिक उपक्रमांसाठी कसा वापरायचा याच्यासाठी प्रयत्न केले जातील. आता हे सर्व बदल जे आहेत हे सर्व बदल जर का एकदा केले आणि एकदा रेव्हेन्यू जर का वाढला की मग हेल्थकेअर, एज्युकेशन, हाऊसिंग यासोबतच लाईव्हलीहूड सपोर्ट आणि जे विकर सेक्शन आहेत, मुस्लिम समुदायातील विकर सेक्शन जे उपेक्षित घटक आहेत किंवा वंचित घटक जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डायरेक्ट बेनिफिट काय देता येतोय का याच्यासाठी प्रयत्न केले जातील. मुस्लिम समुदायातील इतर घटक जे आहेत जसं की बोहरा आहेत, त्याच्यामध्ये आगाखानी आहेत, यांना सुद्धा त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन दिलं जाईल. त्यांना संधी देऊन बोर्ड जे आहे वक्फ बोर्ड हे अधिकाधिक सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करता येईल. शिया आणि सुन्नी याच्या पलीकडे जाऊन इतर मागास घटक जे आहेत या समुदायातील त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा सरकारचा मानस आहे. आता ह्या सर्वातून एक बाब तुम्हाला लक्षात येईल ते म्हणजे सरकारची भूमिका आहे या वक्फ प्रशासनाला अधिकाधिक धर्मनिरपेक्ष, अधिकाधिक पारदर्शी आणि अधिकाधिक उत्तरदायित्व त्यांचं वाढावं याच्यासाठीचे, म्हणजे ते सेक्युलर असायला पाहिजेत, ट्रान्सपरंट असायला पाहिजेत आणि अकाउंटेबल असायला पाहिजेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वक्फ हा जर का बघितला तर फार मोठा विषय आहे. आपल्या इथली सेना आणि रेल्वे याच्यानंतर सर्वाधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता कोणाकडे आहे तर ती वक्फकडे आहे. पण त्यांच्याकडे याच्यासाठीचं स्ट्रक्चर्ड असं गव्हर्नन्स नाही आहे. प्रशासनामध्ये ते कुठंतरी कमी पडत आहेत आणि हीच उणीव सरकारला या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर भरून काढायची आहे आणि सरकार हे वारंवार सांगताना दिसून येते. भारतामध्ये आपण लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. लोकशाही पद्धत ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये चेक अँड बॅलन्स हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट आहे, आपल्या इथं ज्युडिशरीसुद्धा आहे, ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा आहे. हे चेक अँड बॅलन्स सिस्टीम आहे. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाने कायद्यामध्ये राहून या त्यातल्या त्यात आपल्या इथं जी घटनात्मक मूल्य आहेत, संविधानाची जी काही चौकट आहे याच्यामध्ये राहून काम करणं अपेक्षित आहे. अधिकाधिक ट्रान्सपरन्सी आणि अधिकाधिक अकाउंटेबिलिटी हे आपल्या लोकशाहीचं बलस्थान राहिलेलं आहे आणि ते या विधेयकामध्ये रिफ्लेक्ट होतंय असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.